काल सभागृहामध्ये 22 गाळ्यांचा आपण उल्लेख केला, जे की अनधिकृत 22 गाळे आहेत आणि प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाहीये असा एक मुद्दा आपण मांडला. कोणत्या बेसिसवर मांडला हा आणि काय प्रकरण आहे नेमकं हे? नमस्कार. माझं नाव अमर प्रणव समर्थ, प्रभाग क्रमांक 14 मधून मी नगरसेवक आहे. आपण जर बघितलं तर आज महापालिकेची जी दैनंदिन अवस्था झालेली आहे ती अशा बरीच चुकीच्या प्रतिनिधी करणाऱ्या लोकांच्यामुळं असेल किंवा समाजात जागा हडपण्याचा जो प्रकार आहे, फुकट काय मिळते ते बघण्याचा जो प्रयत्न चालू आहे, त्यामुळं काय व्हायले सर्वसाधारण लोकांच्यावर हा बोजा पडत आहे. आणि मी नगरसेवक झाल्यानंतर मी एक ह्या प्रभागातील नगरसेवक म्हणून लोकांनी माझ्याकडे जेव्हा तक्रार केली की आम्हाला परवाना विभागाची लोक येऊन लायसन्स आणि हे विचारतात आणि सदर माजी नगरसेवकांच्या मुलांनी एवढे 22 गाळे बांधून पण त्यांना इतके वर्ष झालं तिथं लायसन नाही, म्हणून मी स्वतः अर्ज केला की परवाना विभागाला की तिथं लायसन्स आहेत की नाही चौकशी करा. तर ते चौकशी केल्यानंतर समजलं की ते विना परवाना बांधकाम केलेलं आहे. मग 11 वर्ष जर विना परवाना बांधकाम करत असाल तुम्ही तर इथं अधिकाऱ्यांचं लक्ष कुठं होतं? मग तुम्ही असं करायला आहे का की माझी नगरसेवक आहे म्हणून तुम्ही तर दुर्लक्ष करायला आहे काय? मग सर्वसामान्य लोकांना पण वेगळा न्याय आणि पदाधिकारी असणं किंवा लोकप्रतिनिधी असणं म्हणून त्यांना वेगळा न्याय, हा कुठला न्याय दिलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानात असं कुठलाही न्याय ते केलेलं नाही. मग ह्यांनी गब्बर बच्चे व्हायचे, ह्यांनी गब्बर व्हायचं आणि सर्वसामान्य लोकांना मात्र याची झळ पोचायची. जर हेच उत्पन्न मी काल सांगितल्याप्रमाणे करोड रुपयाचं उत्पन्न यांनी 11 वर्षात मिळवलेलं आहे, त्या ह्याच्यात महापालिकेला किती उत्पन्न मिळालं? जर ते महापालिकेला करोड रुपयाचं उत्पन्न मिळालं असतं तर आज घरपाळ्या वाढीचा प्रश्न असेल किंवा पाणीपट्टी वाढीचा प्रश्न असेल, हा प्रस्ताव आयुक्तांनी मांडायची गरजच नसेल. आज कोल्हापूरला हाच प्रश्न आहे. अशा अनेक प्रश्न आहेत की अतिक्रमण असेल, विनापरवाना बांधकाम असेल, विनापरवाना आपण बघितला तर बांधकामचं असतील विनापरवाना. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण प्रामुख्याने प्रतिनिधी म्हणून हे जर मांडलं आणि ते जर काढलं तर त्यापासून येणारं उत्पन्न हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून एक नागरिक असेल किंवा माझी एक प्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी असेल म्हणून मी हा काल प्रश्न मांडला. कोण आहेत हे माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलग्याने नेमकं काय केलंय आणि ज्या जागेवरती हे सगळं म्हणजे त्यांनी गाळे उभे केले आहेत त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे, काय पुरावे आहेत? मी लोकप्रतिनिधी आहे. सभागृहात सर्वोच्च सभागृहात मांडत असताना मी पुराव्याशिवाय बोलत नाही. बऱ्यापैकी माझ्याकडे पुरावे आहेत, त्याची फाईल आहे आणि योग्य वेळी जसं प्रशासन प्रश्न विचारतील त्या पद्धतीने मी सगळे पुरावे देखील सादर करणार आहे. आणि हे जर असेल आणि माझे खरोखर सर्वसामान्य लोकांना पण विनंती आहे की आज त्यांच्या ह्या चुकीमुळं तिथं जे भाडेदार गाळे व्यवसाय करत आहेत त्यांचं पण नुकसान आहे. आज त्यांचे गाळे सील होतील किंवा ते विनापरवाना असतील, पाडले जातील, काही XYZ असेल, त्या लोकांचं पण नुकसान त्यांनी केलेलं आहे. त्यांना पण अंधारात ठेवलं आहे, महापालिकेला अंधारात ठेवलं आहे, जनतेला अंधारात ठेवलं आहे. म्हणजे महापालिका, सर्वसामान्य जनता आणि ह्या सगळ्यांना अंधारात टाकून स्वतःच्या घरात प्रकाश पाडायचा प्रयत्न ही लोक करतात आणि अशा लोकांच्या विरोधात हा निश्चित आवाज आम्ही उठवणार. परवाना विभागाकडे आपण अर्ज केलाय, काय परवाना विभागाकडून आपल्याला आता आश्वासन देण्यात आलंय? कालच आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की त्यांना ऑलरेडी नोटीस काढलेली आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी अजून दिलेलं नाही आणि ताबडतोब आयुक्त मॅडम असतील, महापौर मॅडम असतील यांनी त्यांना आदेश केलेले आहेत की त्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे. मग बांधकाम परवाना विभागाला पण दिलेला आहे, घरपाळा विभागाला पण आदेश दिलेले आहेत आणि परवाना विभागाला पण आदेश दिलेले आहेत की ह्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे. आणि येणाऱ्या 8 दिवसात ह्यावर निश्चितच आम्ही काय कारवाई केली हे आयुक्तांना पण आम्ही विचारणार आहे.